अहिल्यानगर वाडिया पार्क या ठिकाणी कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रणसंग्रामचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। वाडिया पार्क या ठिकाणी कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रणसंग्रामचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुण काका जगताप, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश उला, माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारसकर, भाजप शहर अध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, हिंद केसरी योगेश दोडके, संदीप भोंडवे, संतोष भुजबळ, मनोज कोतकर, अविनाश घुले, अनिल गुंजाळ, सुभाष लोंढे, शिवाजी चव्हाण, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, अशोक शिर्के, दिनेश गुंड, धनंजय जाधव, भैया गंधे, रवी बारसकर आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आयोजक आमदार संग्राम जगताप म्हणाले की कुस्ती क्षेत्राची आवड ही खेड्यातील प्रत्येक गावकऱ्याचे स्वप्न असते, त्यामुळे खेड्यांपर्यंत कुस्ती पोहोचली आहे। या स्पर्धेत कुठल्याही पैलवानावर अन्याय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले। या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून 20 कुस्तीपटू सहभागी झाले आहेत। आंतरराष्ट्रीय दर्जाचे 150 पंच या ठिकाणी आले आहेत, त्यामुळे सर्व कुस्त्या पारदर्शक होणार आहेत। यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अभय आगरकर, माजी आमदार भीमराव धोंडे, महेंद्र भैया गंधे आदींची भाषणे झाली। यावेळी आभार प्रदर्शन शिवाजी चव्हाण यांनी मांडले। तो मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतो, कारण की कुस्तीमध्ये जो पैलवान असतो, जो तालीम करतो, त्याला वस्ताद पहिली शिकवतात की समोरचा वडीलधारी माणूस आला तरी त्याच्या पाया पडलं पाहिजे। त्यामुळे ही पाया पडण्याची परंपरा कुस्तीच्या लाल मातीतून मिळते आणि ती प्रेरणा मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जात असतो। त्यामुळे कुस्तीतला लाल मातीतला मनुष्य हा कुठल्याही क्षेत्रात असतो तो मोठा होत असतो। आणि असे अनेक उदाहरणं हे महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून देशामध्ये प्रसिद्ध असणारा खेळ हा कुस्तीचा खेळ आहे, पण हा महाराष्ट्रामध्ये याला एक फार मोठं वेगळं महत्व आहे। त्यामुळं जसं आज या महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून आता आरक्षण मिळतंय, क्रीडा क्षेत्रामध्ये आरक्षण मिळतं। जो महाराष्ट्र केसरी होईल त्याला शासनामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी मिळते। पण आता पुढच्या काळामध्ये योग्य जेव्हा आपल्याला मागणी करावं लागणार सरकारकडे की महाराष्ट्र केसरीला तर नोकरी मिळतेच, पण जो दुसरा येईल, जो तिसरा येईल, याला देखील कुठेतरी सरकारने शासन सेवेमध्ये रुजू करून घेतलं पाहिजे, अशी एक मागणी आपल्या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे। कारण त्या महाराष्ट्रामध्ये पैलवान म्हटलं तर त्याला अगदी तुम्हाला सांगतो हलाखीची परिस्थिती असते। ग्रामीण भागामधला एखादा मल्ल असेल त्याला इथं खुराक पाण्याची व्यवस्था नसते, त्याला राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या सुविधा या कुठेतरी अनेक लोक स्पॉन्सर म्हणून त्या ठिकाणी गावकरी असतील, काही दानशूर मंडळी असतील हे प्रयत्न करत असतात। त्याला खर्चाचा एक चांगला एक भाग म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहत असतात आणि त्यातनं मल्ल काढतात। आज अनेक दानशूर मंडळी आलेले आहेत, त्यामुळं ज्याला होईल त्यांनी आपल्या कुठं संस्था असतील त्या संस्थेच्या माध्यमातून आपण कुठेतरी अनेक वेगवेगळ्या एक म्हणलं तरी आपण कुठेतरी त्यांनी तो दत्तक घेतला पाहिजे। जोपर्यंत सराव करतोय, जोपर्यंत कुस्त्या करतोय, त्याला आपण कुठेतरी एक त्याच्या पाठीमागे राजाश्रय उभा केला पाहिजे, अंतिम त्याला मदत केली पाहिजे। फार खर्च नाही, पण होईल तेवढं आपण योगदान त्या कुस्ती क्षेत्रामधल्या मनाला जर दिलं तर ते पुढे घेऊन जाण्याकरता मदत होत असते। म्हणून आजची ही स्पर्धा ही त्या दिशेनं आपली पुढे चाललेली आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।